तर आज आपण बोलूया सध्या हिवाळ्याच्या सीझन मध्ये इन्फर्टिलिटी विषयी आपण आपला अप्रोच कसा ठेवावा त्याविषयी. ऍक्च्युली असं सांगण्यात येतं की हिवाळ्याचा सीझन हा फर्टिलिटीसाठी खूप चांगला असतो. त्याच्यामुळे जे इन्फर्टिलिटीचे जोडपे आहेत, विंधत्वाचे जोडपे आहेत, त्यांनी या सीझनचा भरपूर चांगला फायदा करून घेतला पाहिजे. ऍक्च्युली तर त्यासाठी बेसिकली काही सिंपल टिप्स आहेत ज्यांच्या रोजच्या आचरणात त्यांनी आणल्या आहेत. त्याचा फायदा हा प्रेग्नन्सी राहण्यासाठी चांगला होऊ शकतो. बेसिकली थंडी जेवढी जास्त पडेल तेवढं जास्त स्वतःला तुम्ही चांगलं वॉर्म ठेवा. चांगले गरम कपडे घाला, गरम सूप प्या, वेगवेगळे पदार्थ जे काही गरमागरम पदार्थ आहेत ते खा. याच्या बरोबरच तुम्ही स्वतःला जेवढं शांत ठेवाल, जेवढं तुम्ही योगा, मेडिटेशन किंवा डीप ब्रिथिंगची प्रॅक्टिस कराल, छोट्याशा हलक्या एक्झरसाइज कराल की जेणेकरून वॉकिंग जरी केलं, स्ट्रेचिंग जरी केलं तरी सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो. आणि रोजच्या जेवणामध्ये जर तुम्ही आपण सीझनिंग ऑफ फूड असं म्हणतो, उदाहरणार्थ आपण कुठल्याही पदार्थांवर लिंबू पिळून देतो किंवा आल्याचा वापर करतो किंवा हळदीचा वापर करतो, या सगळ्या गोष्टींचा आणि चांगल्या न्यूट्रिशियस फूडचा आपण चांगला यूज करून घेतला हिवाळ्याच्या सीझनमध्ये तर आपल्या इन्फर्टिलिटीच्या ट्रीटमेंटसाठी त्याचा भरपूर फायदा होतो. आणि याशिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही डॉक्टरांची ऍडवाइस आहे ती मात्र स्ट्रिक्टली फॉलो करा. जे काही प्रिस्क्राईब मेडिकेशन्स असतात ते सतत घेत राहा, याचा तुम्हाला फायदा हो.